संडेला खर्च नाही, आता होणार बचत। दुसऱ्या संडेला मसाला, प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर 20% सूट। खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून त्याचे काटेकोर पालन करीत जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे यासाठी जनजागृती करून आपल्या पवित्र मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा। अपंग व अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांसाठी घरी जाऊन मतदान करून घेता येणार आहे। मतदानापासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी शासकीय पातळीवरून जनजागृती सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार कैलास चावडे व पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दिली। भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता दिनांक 26 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार जनजागृती अभियानांतर्गत एसवीप कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक तथा जिल्हा नोडल ऑफिसर यांनी दिलेल्या सूचनांनुसार नगर परिषद क्षेत्रात मतदार जनजागृती अभियानासाठी सटाणा नगर परिषद व पंचायत समिती यांच्यामार्फत सटाणा शहरात संयुक्तपणे रॅली व पथनाट्य सादरीकरण करून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले। शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली। टिळक रोड, शिवाजी रोड, महात्मा फुले पुतळा, बस स्टँड, ताहराबाद रोड, दोधेश्वर नाका या मार्गाने तहसील कचेरी येथे समारोप करण्यात आला। या रॅलीत कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा, लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाणा, व्हीपीएन विद्यालय सटाणा, जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा आदी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शहरातील नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मतदार जनजागृतीबाबत पथनाट्य सादर केले। यावेळी तहसीलदार कैलास चावडे, बागलाण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड, सटाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, बागलाण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी चित्रा देवरे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी नगर परिषदेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला।